या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आज आपण शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या दिवशी महागौरी रूपाची कथा पाहणार आहोत आणि त्यानंतर या कथेतून किंवा महागौरी मातेपासून आपल्याला जे काही आशीर्वाद प्रेरणा ज्या काही मिळतात तर त्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी आपण कसा संबंध लावू शकतो याविषयी सुद्धा आपण विवेचनामध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम महागौरी हे नाव किंवा हे जे रूप आहे त्याच्या पाठीमागची कथा अशी आहे की भगवान शंकरांनी आपला स्वीकार पत्नी म्हणून करावा यासाठी माता पार्वतीने अतिशय कठोर असं तप केलं आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी भगवान शंकर राजी झाले आणि ते प्रसन्न झाले माता पार्वतीवरती. आणि त्यानंतर हा जो काही काळ होता अतिशय खडतर अशी ही तपश्चर्या होती आणि या तपश्चर्येचा परिणाम असा झाला की माता पार्वतीचं शरीर जे आहे ते निस्तेज झालं, कृष्णवर्णीय झालं आणि म्हणून त्या तपाच्या पूर्तीनंतर तिने गंगेमध्ये स्नान केलं आणि ह्या स्नानानंतर ती पवित्र होऊन जेव्हा माता पार्वती बाहेर आली त्यावेळेला तिचा वर्ण जो होता तो गौर रंगाचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा झाला, शुभ्र रंगाचा झाला आणि म्हणून तिला महागौरी असं नाव मिळालं. तर ही महागौरीची कथा तशी म्हटलं तर छोटी आहे, संक्षिप्त आहे, परंतु माता गौरी तिच्यापासून आपल्याला विद्वत्ता ज्ञान या गोष्टींची प्रेरणा मिळते. त्यासोबत शालीनता आणि नम्रपणा हे दोन गुण जे खूप या दोन्ही गुणांचा समन्वय हा विरळ आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे बऱ्याच वेळेला जसं आपण परवाच्या दिवशी सुद्धा विवेचनामध्ये पाहिलं की ज्ञान अर्थात तो संदर्भ आपण पुन्हा पुढे पाहणारच आहोत रामायणाच्या दृष्टीने. रामायणामधली गोष्टसुद्धा आपण घेणार आहोत. तिथे आपल्याला तो संबंध दिसून येईल की आपल्याकडे ज्ञान आहे याची जाणीव जेव्हा मनुष्याला होते त्यावेळेला थोडासा त्याच्यामध्ये अहंकाराचा शिरकाव होतो आणि अहंकारी माणूस मग ज्ञानाला मुकतो, खऱ्या ज्ञानाला मुकतो. कारण जे मला माहिती आहे तेच खरं ज्ञान अशा एका खोट्या बेगडी विश्वासामध्ये तो जगत राहतो आणि खऱ्या ज्ञानापासून जे सत्य शाश्वत ज्ञान आहे त्यापासून तो अलिप्त राहतो, लांब राहतो. मग हे टाळण्यासाठी महागौरी आपल्याला प्रेरणा देत असते की जरी ज्ञान आपल्याकडे असलं तरीसुद्धा ज्ञानासोबत येणारं जे महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे नम्रपणा. माणूस जितका जास्त ज्ञानी तितका तो अंतर्मुख जास्त होतो. माणूस जितका ज्ञानी तेवढा आजूबाजूच्या परिस्थितीकडे, आजूबाजूच्या माणसांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन जो आहे तो विशाल होत जातो. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ असं म्हटलं आहे. आणि कसं आहे की मुळामध्ये आपण परवाच्या दिवशीसुद्धा आपण बघितलं आपल्या विवेचनामध्ये की आपण सर्वजण त्या एकमेव परमेश्वराचे अंश आहोत. आपल्या सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. परंतु आपल्याला जेव्हा काही गोष्टी आपल्या क्षमतेच्या बाहेरच्या असतात किंवा जिथे आपल्या प्रयत्नांची कसोटी पराकाष्ठा करावी लागते आणि तरीही त्या गोष्टी साध्य होत नाहीत त्यावेळेला आपण त्या गोष्टी परमेश्वरावरती सोडून देतो आणि मग भगवंताने जे केलं ते माझ्याच्याने काही करणं शक्य नाही आणि म्हणून मग आपण देवाला देवत्व बहाल करतो. तो करू शकला कारण तो देव आहे, ती करू शकली कारण ती देवी आहे, परंतु माझ्याच्याने ते शक्य नाही आहे आणि मग देवाची मंदिरं बनतात, देवाचा एक एक अवतार बनतो. परंतु जेव्हा हा विचार आपण करतो की माझा परमेश्वराशी संबंध काय आहे तर त्याचाच मी एक अंश आहे म्हटल्यानंतर जे परमेश्वराला सहज साध्य होतं ते यत्नांच्या अंती का होईना मलाही साध्य होऊ शकतं हा आपल्या स्वतःवरचा आणि पर्यायाने परमेश्वराचा विश्वास जो आहे तो कुठेतरी आपण थोडासा मागे टाकतो आणि म्हणून आपण देव बघून घेईल, देव मला मदत करेल या विचारामध्ये आपण राहतो. पण तसं न करता जर आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आतली शक्ती जर खऱ्या अर्थाने ओळखली, परमेश्वराचा अंश आपण आहोत असं आपण म्हणतो, हा जो थेट संबंध आहे परमेश्वराशी तो जर आपण जाणून घेतला तर निश्चितच आपणही अनेक अडचणींमधनं, अनेक समस्यांमधनं, कष्टांमधनं मार्ग काढू शकतो हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आता आपण थोडंसं पाहतोय आपण की ज्ञान आणि अहंकार या दोन गोष्टी एकत्र बऱ्याच वेळेला असतात असं आपण म्हटलं की ज्ञानी माणूस आहे त्याला कधीतरी अहंकाराची बाधा होते. तर जेव्हा विश्वामित्र रामाला नेण्यासाठी राजा दशरथाकडे आले त्यावेळेला राजा दशरथाला हे खूप लागलं मनाला की रामाला द्यायचं म्हणजे कसं काय. भलेही तो धनुर्धर असेल, भलेही तो महान असा योद्धा असेल,
पण तरीसुद्धा आपला पुत्र स्वाधीन करायचा, तर याच्यासाठी त्यांचं मन कुठेतरी त्यांना खात होतं, की शेवटी पुत्रप्रेम होतं. आणि त्यामुळे त्यांनी विचारलं की मी राम नको, पण माझं सैन्य पाहिजे तर तुम्हाला देतो, इतर कोणतंही सहाय्य तुम्हाला हवं असेल तर ते करतो. पण विश्वामित्र म्हणाले की नाही, मला रामच हवा. का रामच का तुम्हाला हवा? कारण रामाच्या प्राप्तीसाठी दशरथाने काय काय केलेलं आहे, राजा दशरथाने, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळे सहजासहजी रामाला त्यांच्यासोबत पाठवायला त्यांचं मन तयार होईना. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी रामाची निवड का केली आहे, तर यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकमपि अनर्थाय किम यत्र चतुष्टयम, असं ते म्हणाले की माणसाकडे हे जे चार ह्या ज्या अवस्था आहेत त्या जेव्हा असतात, त्या अवस्थांमध्ये माणूस जेव्हा असतो तेव्हा माणसाचा अनर्थ होऊ शकतो. काय काय त्याच्यामध्ये? पहिलं आहे यौवन, त्यानंतर धन, संपत्ती आणि प्रभुत्व. यौवन म्हणजे तारुण्य, तारुण्याचा मद आपण म्हणतो की रक्त गरम आहे त्याचं, असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अविवेक जागृत होऊ शकतो. धन आणि संपत्ती ज्याच्याकडे एकवटलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा अहमभाव निर्माण होऊ शकतो. त्यानंतर प्रभुत्व. प्रभुत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी शक्ती, एखादं सर्वोच्चपणा, त्या स्थानाला जेव्हा माणूस पोहोचतो तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये अहंकार येऊ शकतो. या चार अवस्थांमध्ये असलेली व्यक्ती अहंकाराला प्राप्त होऊ शकते. यातला एक जरी स्थिती त्याच्याकडे असली तरी अहंकार येऊ शकतो. परंतु रामाकडे हे चारही आहे. त्याच्याकडे यौवनसुद्धा आहे, त्याच्याकडे धनसंपत्तीसुद्धा आहे, त्याच्याकडे प्रभुत्वसुद्धा आहे, आणि तरीसुद्धा रामामध्ये अहंकाराचा बिंदू मात्रसुद्धा अस्तित्वात नाही. आणि म्हणून मी रामाला माझ्यासोबत घेऊन जातोय, कारण जे कार्य मला पार पाडायचं आहे त्याच्यासाठी रामासारख्या योद्ध्याचीच आवश्यकता आहे, आणि म्हणून मी रामाला सोबत नेतोय. आणि ही विनम्रता, हे सगळे ह्या स्थितीमधनं असूनसुद्धा ही विनम्रता जी त्यांच्याकडे प्रभू रामचंद्रांकडे होती, आणि म्हणूनच त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम हे आपण त्यांची जी ओळख सांगतो की मर्यादा पुरुषोत्तम, तर त्या मर्यादा कशा असाव्या त्याचं आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्याला घालून दिला. की आपल्याकडे अमर्याद संपत्ती आहे, अमर्याद ऐश्वर्य आहे, अमर्याद शक्ती आहे, पण तरीसुद्धा मी एक सामान्य मानव आहे. आणि मानव जीवन जगत असताना जी परिस्थिती माझ्यासमोर येते, जी संकटं माझ्यासमोर येतात, त्यातून मार्ग काढण्यासाठी एक सामान्य माणूस ज्याप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्याच प्रकारचे प्रयत्न मीही करणार आहे. कारण जरी मी परमेश्वराचा अवतार जरी असलो तरी आत्ता मी देह धारण केला आहे तो आहे मानवाचा, आणि त्यामुळे माझ्या देहाला त्याच मर्यादा आहेत ज्या इतर सामान्य जनांच्या देहाला आहेत. आणि म्हणून आपल्या वर्तणुकीतनं, आपल्या संपूर्ण चरित्रामधनं प्रभू रामचंद्र आपल्याला सांगत असतात की मर्यादा आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे आपण ज्ञानाच्या बाबतीमध्ये पराकोटीच्या पदापर्यंत पोहोचलो, संपत्तीच्या बाबतीमध्ये पोहोचलो, प्रभुत्वाच्या बाबतीमध्ये जरी पोहोचलो, तरीसुद्धा विनम्रपणा हा असा गुण आहे तो या सर्वांना एकत्रित त्यांच्या मर्यादेमध्ये ठेवतो. आणि त्यामुळे आपल्याकडे विनम्रता असायलाच हवी. याच्यासोबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की आद्य शंकराचार्य आपल्या सर्वांना माहिती आहेत. भारतामध्ये सनातन हिंदू धर्मची पताका फडकती ठेवण्याचं महान कार्य आद्य शंकराचार्यांच्या हातून घडलं. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, आपल्या सनातन धर्माचा जागर केला, लोकांना जागृत केलं. आणि ते सतत असं म्हणत त्यांच्या अभ्यासातनं, त्यांच्या चिंतनातनं त्यांना जे गवसलं ते होतं अहम ब्रह्मास्मी. म्हणजे काय? तर ब्रह्म हे मीच आहे, म्हणजे मीच भगवंताचा अंश आहे. आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत. जसा भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे तसा भगवंत माझ्या आजूबाजूच्या सर्व चराचरामध्ये तो व्यापून उरलेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताचा अंश आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, चिंतनातनं त्यांना ते जाणवलं. आणि त्यामुळे आदि शंकराचार्यांनी अहम ब्रह्मास्मी हा त्यांचा जप सतत सुरू असायचा. आणि अशाच प्रकारे एकदा परिक्रमा करत असताना ते बनारसला पोहोचले आणि तिथे बाबा विश्वनाथाची सेवा करत होते. आणि बाबा विश्वनाथाची सकाळी सकाळी परिक्रमा त्यांनी सुरू केली. आणि विश्वनाथाची परिक्रमा करत असताना शुचिरभूत होऊन आले होते. त्यांची प्रातःकाळची पूजा पूर्ण झाली होती आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण करत करत त्यांची मंदिराभोवती परिक्रमा सुरू असताना अचानक त्या मंदिराच्या त्या आसपासच्या परिसरामध्ये मैला वाहून नेणारी एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली, त्यांच्या मार्गातच उभी राहिली. आणि त्याचा वेश अतिशय गबाळा होता, सगळी घाण त्याच्या शरीराला लागलेली होती, दुर्गंध येत होती. आणि म्हणजे पाहिल्याच्या नंतरच सर्वात प्रथम जी भावना आपल्या मनामध्ये येईल ती म्हणजे किळस. अशी ती व्यक्ती त्या शंकराचार्यांसमोर उभी राहिली.
शंकराचार्यांनी लांबूनच त्याला पाहिलं की हा आपली वाट अडवून उभा आहे आणि त्यांनी लांबूनच सांगितलं की माझ्या मार्गातनं दूर हो, मला परिक्रमा पूर्ण करायची आहे. त्यांचं हे वाक्य ऐकल्याच्या नंतर ती जी व्यक्ती होती जिच्या हातामध्ये मैलाची ती टोपली ते डोक्यावरती धारण केलेली होती, ती व्यक्ती अगदीच अजून ऐसपैस होऊन रस्त्यात मध्येच अजून उभी राहिली. म्हणजे कदाचित दुसरं कोणी सामान्य माणूस समोर नाही येत असतं तर कदाचित ती व्यक्ती बाजूला झालीही असती, पण शंकराचार्यांचे हे शब्द ऐकल्याच्या नंतर ती आणखीन ऐसपैस उभी राहिली, की म्हणजे थोडक्यात त्याच्यातनं असं दिसत होतं की आता मी काही बाजूला होत नाही. शंकराचार्यांनी पुन्हा एकदा हाक दिली की बाजूला हो, मला परिक्रमा करायची, मला पुढे जायचं आहे. पुन्हा ती व्यक्ती म्हणाली मी नाही बाजूला होणार. आता शंकराचार्यांच्या मनामध्ये हळूहळू राग यायला उत्पन्न झाला, राग यायला लागला की मी एवढं सगळं माझं सगळं शुचिर्भूतता सांभाळून ही परिक्रमा करतोय आणि ही व्यक्ती आता अशा परिस्थितीमध्ये माझ्या समोर आले की तिला मी स्पर्शानेही दूर करू शकत नाही आणि वाणीने तर ती माझं ऐकायलाच तयार नाही आहे. आणि पुन्हा एकदा त्याने मोठ्याने आपला आवाज चढवला आणि तिला सांगितलं की दूर हो, नाहीतर शाप देईन. आणि मग हे शाप देईन हे शब्द ऐकल्याच्या नंतर ती जी व्यक्ती समोर उभी होती ती हसायला लागली. आपल्या डोक्यावरती जी मैलाची टोपली त्याने घेतली होती, मैला म्हणजे सगळी घाण त्या ठिकाणी साचलेली, ती बाजूला ठेवली आणि शंकराचार्यांच्या बरोबर समोर ती व्यक्ती उभी राहिली. त्यांच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याने प्रश्न केला त्या व्यक्तीने की तू असाच एकेरी उल्लेखच केला, तू नक्की कोणाला बाजूला करायला बघतोयस? मला बाजूला करायला बघतोयस की माझ्या आतमध्ये ज्याचा अंश आहे त्याला बाजूला करायला बघतोयस? एका साध्या सामान्य मैला साफ करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर शंकराचार्य गडबडले. त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासमोर जो प्रश्न आलेला आहे तो सामान्य मैला वाहून नेणाऱ्या माणसाच्या तोंडून आलेला प्रश्न नाही. त्याने थोडंसं स्वतःचा क्रोधावरती नियंत्रण आणलं. अर्थात त्यांच्याकडे ती तेवढी त्यांची ऐपत होती की आपल्या भावनांवरती नियंत्रण ते आणू शकत होते. आणि पुन्हा एकदा त्याने त्या व्यक्तीकडे नीट निरखून पाहिलं. आत्तापर्यंत ते त्या व्यक्तीकडे पाहत होते, ते अहंकाराच्या नजरेतनं पाहत होते. कुठेतरी थोडासा अहम त्यांच्यामध्ये जागृत होता की मी काहीतरी आहे आणि मी परमेश्वराची परिक्रमा करतोय आणि माझ्या मार्गातला हा अडथळा आहे. म्हणजे कुठे तर आणि त्यांना जे ज्ञान होतं की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मला ह्याचं ज्ञान झालेलं आहे की मी ईश्वराचा अंश आहे, मला ज्ञान झालं आहे, मी कोणीतरी आहे, या भावनेतनं ते त्याच्याकडे पाहत होते, त्या दृष्टीतनं पाहत होते. आणि म्हणून मगासपर्यंत त्याला शंकराचार्यांना समोर असलेली व्यक्ती जी आहे ती एक सामान्य व्यक्ती म्हणून दिसत होती. पण जेव्हा त्यांनी हे आपले सगळे विकार बाजूला ठेवले, आपला अहंकार थोडासा बाजूला ठेवला, भावनांवरती पहिले नियंत्रण मिळवलं आणि जेव्हा पाहिलं तेव्हा साक्षात बाबा विश्वनाथ त्यांच्यासमोर उभे असलेले त्याला जाणवले. आणि मग बाबा विश्वनाथ त्यांना म्हणतायत की अरे, तू जे काही करतोयस ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे धर्माच्या उत्थानासाठी तू जो हा प्रयत्न चालवलेला आहेस तो खरोखरच स्तुत्य असा आहे. पण तू जे सतत म्हणतोयस अहम ब्रह्मास्मी, हे फक्त तू वाचेने म्हणतोयस. एकदा अंतरंगात डोकावून बघून त्याचा अर्थ काय होतो हे जाणून घे. आणि मग शंकराचार्यांना आपली चूक उमगली आणि त्यांच्या लक्षात आलं की अहम ब्रह्मास्मी ही फक्त म्हणण्याची गोष्ट नाही आहे, तर ती आचरणात आणण्याची आणि समजून घेण्याची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत अभ्यासातनं प्रयत्नातनं अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात होऊ शकतात, पण त्या गोष्टींचं खरं मर्म जाणून जर घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये विनम्रता, जी रामाच्या ठायी होती, ती विनम्रता असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की मला हे समजलं आहे किंवा मला हे माहीत आहे, माझ्याकडे हे आहे, त्यावेळेला हळूहळू अहंकार आपल्या मनामध्ये शिरकाव करायला लागतो. मग त्याला टाळण्यासाठी सर्वप्रथम विनम्र असण्याची आवश्यकता आहे की जरी मला हे सगळं माहीत असलं तरी ज्ञानाच्या महासागरातला एक थेंबही ज्ञान मला ज्ञात नाही, ही भावना ठेवून आपण जेव्हा मार्गक्रमण करतो तेव्हा निश्चित अजून शाश्वत ज्ञानाच्या दिशेने आपली वाटचाल एक एक पाऊल आपण पुढे पुढे जात असतो. तसंच स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणाले होते की अनेक जण आयुष्यभर या प्रयत्नामध्ये असतात की मला मुक्ती कशी मिळेल, कारण जन्ममृत्यूचा हा जो फेरा आहे तो चुकवून मला मोक्षापर्यंत जायचं आहे. कारण ह्या आयुष्यात केलेली कर्म, त्याची फळं मग ती चांगली असतील किंवा वाईट असतील, मला पुढच्या जन्मामध्ये भोगायची नाही आहेत. मला हा जन्मच नको आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे. याच्यासाठी आयुष्य खर्च करणारी माणसं आपण आजूबाजूला पाहतो. परंतु स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की ज्या क्षणी मला हे कळेल की मी आणि माझ्या आजूबाजूला असणारे ही सर्व मानवजात, या सर्वांमध्ये परमेश्वर आहे आणि त्या सर्वांमधला परमेश्वर पाहण्याची दृष्टी ज्या दिवशी मला प्राप्त होईल त्या दिवशी या संसाराच्या हा जो जन्ममृत्यूचा हा जो फेरा आहे त्यातनं माझा मोक्ष हा निश्चित होणार आहे. आणि हाच जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा मुद्दा हाच आहे की जेव्हा आपण स्वतःसोबतच इतरांच्याही मधला परमेश्वर पाहतो,
स्वतःसोबतच इतरांमधलं सुद्धा देवत्व पाहतो, त्यावेळेला आपण निश्चितच परमेश्वराच्या एक पाऊल पुढे, एक पाऊल जवळ जात असतो. आता जसं आपण बघितलं की ज्ञानामुळे माझ्याकडे ज्ञान आहे याचा अहंकार माणसाला येतो, पण ज्ञान सर्व ठिकाणी आपल्याला उपयोगी पडेल असं नाही. ज्ञानाच्याही पुढे जाऊन अजून एक गोष्ट आपल्यासोबत असायला पाहिजे की विवेक आणि ज्ञान ही जोडगोळी अशी आहे की त्याचा जर आपण व्यवस्थित ह्या दोन्ही गोष्टीचा जर वापर करू शकलो तर निश्चित आपण आयुष्यामध्ये फार पुढचा टप्पा गाठू शकतो. पण फक्त विवेकी असूनही उपयोग नाही आणि फक्त ज्ञानी असूनही उपयोगाचं नाही. एकदा असंच नदीचा प्रवास होता आणि एक नावाडी आपली नाव घेऊन निघालेला होता आणि पूर्ण नाव प्रवाशांनी भरलेली होती. त्या प्रवाशांच्या त्या गर्दीमध्ये 2 माणसं शेजारी बसलेली होती. एक सामान्य साधा शेतकरी होता आणि त्याच्या शेजारी एक पंडित माणूस बसलेला होता, जो ज्ञानी होता, वेद जाणणारा होता, शास्त्रार्थ जाणणारा होता आणि आपण हे सगळं जाणतो ह्याची भावना असलेला होता की मला हे सगळं माहिती आहे, माझा हा अभ्यास आहे, माझी बैठक आहे विचारांची, मला हे सगळं माहिती आहे. तर जाता जाता लांबचा प्रवास होता, आता काहीतरी बोलायला पाहिजे, वेळ घालवली पाहिजे. तर बराच वेळ शांत बसलेले हे दोघं जण सहज त्या पंडितांनी बोलायला सुरुवात केली. शेजारच्याची चौकशी केली, कुठल्या गावात येतोस, कुठे चाललायस वगैरे वगैरे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा सामान्य शेतकरी आहे आणि त्यांना मग ती खुमखुमी आली की मला किती माहिती आहे हे आपण त्याला सांगावं. मग त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. अध्यात्माबद्दल विचारलं, धर्माबद्दल विचारलं, बाकीचे खगोलशास्त्राबद्दल विचारलं, विज्ञानाबद्दल विचारलं आणि त्याच्याबद्दल तू हे वाचलेस का, तू त्याचा अभ्यास केला आहेस का, तू ह्याचं चिंतन केलं आहेस का, तू हे ऐकलं आहेस का, बरेच प्रश्न त्या सामान्य शेतकऱ्याला विचारले. आता शेजारचा माणूस बसलेला आहे तो सामान्य शेतकरी आहे, त्याच्यासाठी त्याची शेती, त्याचं कुटुंब आणि त्याचा स्वतःचा चरितार्थ हेच त्याचं विश्व आहे आणि या सगळ्या रहाटगाडग्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऐकण्याचं वाचण्याचं भाग्य त्याला कुठलं यायला. त्यामुळे पंडिताने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो नाही असंच सांगत होता. आणि गंमत अशी होती की या शेतकऱ्याकडनं जितके नाही अशी उत्तरं मिळतील तेवढा जास्त हा पंडित सुखावत होता, कारण त्याचा अहंकार त्या ठिकाणी कुरवाळला जात होता की याला माहिती नाही आहे ते मला माहिती आहे, म्हणजे निश्चित मी ह्याच्यापेक्षा कुठेतरी श्रेष्ठ आहे. आणि असाच प्रवास नावेतनं पुढे चालला होता आणि प्रत्येक वेळेला प्रश्न विचारल्यावर उत्तर नाही, हे मला माहीत नाही, हे मी वाचलेलं नाही, हे मी ऐकलेलं नाही, असेच प्रश्न येत होते, उत्तरं येत होती. आणि अचानक हवामान बदललं, वारं फिरलं आणि नदीमध्ये पाण्याचं तांडव सुरू झालं. पाऊस आला मोठा आणि नदीचं पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्या प्रवाहामध्ये भोवरा तयार झाला आणि या भोवऱ्यात यांची नाव अडकली. ह्या भोवऱ्यामध्ये नाव अडकल्याच्या नंतर नावेमध्ये जेवढे काही प्रवासी होते त्यांच्यामध्ये हलकल्लोळ माजला. जो तो आपलं देवाचा धावा करू लागला, प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडायला लागला. आणि इतका वेळ शांत असलेला किंवा नाही असं मागे राहणाऱ्या शेतकऱ्याने एकच प्रश्न पंडितांना विचारला, पंडितजी आपल्याला पोहता येतं का? तर पंडितजी म्हणाले, नाही मला पोहता येत नाही. मग तो म्हणाला, तुमचं सगळं ज्ञान तुम्हाला लखलाभ, हा मी चाललो. आणि त्या शेतकऱ्याने उडी मारली पाण्यात, परंतु शेतकऱ्याला व्यवहार ज्ञान होतं, शेतकरी अनुभवी होता. जाता जाता सोबत त्याने पंडिताचा हातही धरला आणि सुखरूपपणे त्या पहिल्या तीरावरती तो पंडितांना घेऊन गेला. आता ही कथा पाहिली तर तशी छोटीशी आहे, पण यातनं जो आपल्याला आशय घ्यायचा आहे, जो संदेश घ्यायचा तो फार मोठा आहे की ज्ञानी असणं आणि त्या ज्ञानाचा आपल्या आयुष्याशी संबंध जोडून त्यानुसार आपल्या वागणुकीमध्ये बदल करता येणं, ह्या 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे नुसतं ज्ञानी असणं हे म्हणजे कर्कोच्याला थाळीमध्ये खीर वाढण्यासारखं आहे किंवा कोल्ह्याला सुरईमध्ये खीर प्यायला देण्यासारखं आहे. दोघांनाही त्याचा उपयोग नाही. ना सुरईमधनं कोल्हा खीर पिऊ शकतो, ना थाळीमधनं कर्कोचा खीर पिऊ शकतो. कर्कोच्यासाठी सुरई हवी आणि कोल्ह्यासाठी थाळी हवी. तसंच नुसतं ज्ञानी असूनही उपयोगाचं नाही किंवा नुसतं फक्त विवेक आहे तसंही उपयोगाचं नाही. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे आणि त्यातून स्वतःचा आणि सोबतच जसं त्या शेतकऱ्याने त्या पंडितजींचे प्राण वाचवले तशा प्रकारे इतरांच्याही उन्नतीचा मार्ग कुठेतरी आपल्याला चोखाळता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हाच आजच्या या आपल्या महागौरी देवीचं महागौरी हे जे रूप आहे त्याचा हाच संदेश आहे की ज्ञानासोबत विवेक आणि विवेकासोबत भगवंतावरचा दृढ विश्वास यानेच आपण आयुष्याचा आपल्या सार्थक करून घेऊ शकतो.